खरं तर आज शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल यांचं या दोन नगरसेवकांचं निलंबन आपण केलेलं आहे गटनेते आहेत दोन्ही. काय नक्की कारण होतं निलंबन करण्याचं? त्यांचं असं मत आहे की कर वाढवलं, कर वाढीला विरोध म्हणून आमचं निलंबन केलं. हे बघा, कर वाढवणं हे असं विषय नाही आहे. तो सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून हा विषयाला मंजुरी दिलेली आहे. हा विषयाला मंजुरी देत असताना सोलापूर शहराच्या सर्व नागरिकांवर आम्ही कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी लादलेली नाही आहे. कर प्रणाली या ठिकाणी चेंज झाली म्हणलं तर त्या ठिकाणी टॅक्स या ठिकाणी आम्ही लादला असं होत नाही. सोलापूर शहराच्या नागरिकांचा आम्हाला या ठिकाणी जिव्हाळा असल्या कारणाने आम्ही तो विषय बघूनच केलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की तो सर्वस्व अधिकार हा बोर्डाचा आहे. कर प्रणाली चेंज झाली जेणेकरून सोलापूर शहरातील नागरिकांना आपला टॅक्स पद्धती कशा पद्धतीने येतो हा सुस्पष्ट या ठिकाणी त्यांना आखता यायला पाहिजे. आज अनेक लोकांना आपल्याला माहिती आहे की जो काय आपल्याला टॅक्स येतो तो कशा पद्धतीने येतो हे अनेक लोकांना नागरिकांना या ठिकाणी माहिती नाही. तर हा जो कर प्रणाली आपल्याला कॅपिटल बेस्ड टॅक्स जो आहे कर प्रणाली जी चेंज केली तर हे चेंज करत असताना नागरिकांची आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. या ठिकाणी कुणालाही जादा टॅक्स या ठिकाणी बसणार नाहीये. नवीन योजना काय आहे ती सांगा. हो, हे बघा, तो सर्वस्व अधिकार आता आपण फक्त मान्यता दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा बोर्डाचा अधिकार आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात येईल. नवीन योजना काय आहे 1438 कोटी रुपयांची? बघा, नवीन योजना म्हणलं तर सोलापूर शहरातील आज तुम्हाला माहिती आहे की जे काही जुने 34 टाके आहेत यात नवीन अजून 34 टाक्याच्या भर पडून सोलापूर शहराचा 2060चा रेशो पकडून 2060 ची लोकसंख्या पकडून या ठिकाणी आपल्याला 1,500 कोटीची या ठिकाणी प्रकल्पाची या ठिकाणी आपण मान्यता दिलेली आहे. आता सध्याची जी आहे ती 800 किलोमीटरची आपली जी पाईपलाईन आहे ती ती पुढे एक्सटेंड करून आपण जवळपास 1100 ते 1200 किलोमीटरची जी पाईपलाईन आहे ते सोलापूर शहरातील सर्व शहरामधनं या ठिकाणी ते जाणार आहे. आणि लोकांना ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक एरियाला आपण एक एरिया दिलेला आहे. आज आपल्याला माहिती की आपल्याला 3-4 स्त्रोत मधून आपल्याला या ठिकाणी पाणी पुरवठा होतो. तर आज या ठिकाणी आपण पाणी पुरवठ्याची ही योजना करत असताना शहरामध्ये आपण लोकांना प्रत्येक भागामध्ये कसं व्यवस्थित पाणी दिलं जाईल या ठिकाणी आपण योग्य ते निर्णय घेतलेला. दादा, किती दिवसांमध्ये ही योजना पूर्ण करण्याचं सांगितलेलं आहे आणि त्याचा फायदा कसा होणार शहरवासी? या योजनेचा फायदा शहरवासींना रोज पाणी पुरवठा या ठिकाणी होणार आहे. आणि ह्या ठिकाणी ही योजना जवळपास मला वाटतं 1.5 ते 2 वर्षात या ठिकाणी पूर्ण होईल. आज आपण आता या ठिकाणी कर प्रणाली फक्त बदलायला आपण या ठिकाणी हे केलेलं आहे. त्या ठिकाणी वाढ या ठिकाणी कुठलीही केली नाही. कर प्रणालीमध्ये आपण सोलापूर शहरातील जनतेवर कुठलीही कर प्रणाली लादलेली नाही. कर प्रणाली चेंज झाली म्हणजे या ठिकाणी आपण कर प्रणाली वाढवला ह्याचा अर्थ असं होत नाही. सोलापूर शहराला समजा कुणाला एक 10,000 टॅक्स येत असेल तर त्या ठिकाणी तो कसं मेंटेन केला जाईल. 10,000 टॅक्स असेल तर 900, 9,060, 9,500 म्हणजे त्याचा जो ग्रोथ आहे तो ग्रोथला आपण या ठिकाणी मान्यता दिलेली नाही आहे. आपण फक्त कर प्रणालीला चेंजला मान्यता दिलेली आहे. दादा, खरं तर याच्या आधी जे सोलापूर शहराला पाणी पुरवठा तो आठवड्यात एकदा होतोय. आधी सांगण्यात आलं की उजनी जे सोलापूर दुसरी पाईपलाईन झाली की ती पूर्ण होऊन जाईल पाणी 1 दिवसाआधी. त्यानंतर सांगितलं की वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाला तर 1 दिवसाआधी. आणि आता पुन्हा वितरण व्यवस्था सांगताय. म्हणजे जोपर्यंत ही पूर्ण यंत्रणा कार्यान्वित होत नाही तोपर्यंत शहराला आठवड्याला एकदाच पाणी मिळणार असंच म्हणावं लागेल. जवळपास 3 वर्ष अजूनही प्रश्न सुटणार नाही. तसं नाही. वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आहे आता आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी एकदम आपल्याला 90 MLD पाणी वाढणार आहे. हा 90 MLD पाणी वाढताना 1 वर्षाच्या या ठिकाणी ते काम अपेक्षित आहे. कारण एक सांगतो त्याचं काम सगळं आपल्याला प्लांट तयार आहे. जागा या ठिकाणी फक्त ह्याची फॉरेस्टची जागा असल्या कारणाने ते काम थांबलेलं आहे. आणि तो काम आपल्याला प्रोजेक्ट रेडी आहे, सगळे रेडी आहे. फक्त त्यांच्याकडून एक आता नागपूरला आता ती फाईल आहे त्या फाईलचा पाठपुरा या ठिकाणी आमचा चालू आहे. कारण का त्याची मान्यता हे दिल्लीवरून आपल्याला घ्यावं लागती. फॉरेस्ट डिपार्टमेंटची त्या ठिकाणी ती जागा आहे आणि तो ठिकाणी प्लांट तयार आहे. सोलापूर शहराला तो प्लांट चालू झाल्यानंतर एकदम 90 MLD पाणी वाढणार आहे. आणि तो वाढत असताना शहराला 1 दिवसाआड त्या ठिकाणी पाणी निश्चित या ठिकाणी होणार आहे. तो हा प्रकल्प वेगळा आहे. आणि जो दुसरा आपण जो करतो आता आपण सध्या 1400 कोटीचा हा प्रकल्प वेगळा आहे. 1400 कोटीचा आजचा जो प्रकल्प सभागृहात मान्यतेसाठी आला तो मान्य झालेला आहे का नाही? कारण विरोधक म्हणतात की तो मान्य झालेला नाही.
आम्ही त्याला हरकत घेऊ. 1400 कोटीला आपण या ठिकाणी आताच सांगितलं, आपण या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आणि विरोधक हे नुसतं स्टंटबाजी करत असतात, त्यांचं ते काम आहे. कारण का तुम्हाला बघता की प्रत्येक सोलापूर शहराच्या विकासाच्या जर दृष्टिकोनातून आम्ही जर कुठलेही काम करत असताना कुठलीही गोष्ट राजकारण करणे, मध्ये येणे, हे असं त्यांचं कायम म्हणजे हे राहिलेलं आहे. तर ह्यात 1400 कोटीला आम्ही या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि मान्यता देत असताना ते सारखं राजकारण करत होते. आणि आयुक्त साहेबांनी त्यांना या ठिकाणी सांगितलेली की कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी होणार नाहीये, तरी देखील ते स्टंटबाजी करत होते. म्हणून त्यांचं या ठिकाणी आम्ही निलंबन केलेलं आहे. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.